बांधवांचा ज्या महापुरुषांचा उद्धार केला ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो पाली अत्यावश्यक आयोग सुमेध मोदी यांना. सर्वांना माझा सविनय जयभीम आणि चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार वंदन. आज मी आपणापुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात सांगणार आहे, कारण वेळ पण कमी आहे. सर्वप्रथम बाबासाहेबांनी 3 गुरु त्यांचे केले हे आपणाला माहिती आहे की एक म्हणजे तथागत गौतम बुद्ध, दुसरे म्हणजे संत कबीर आणि तिसरे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता हे 3 गुरु सिलेक्ट करणं ही पहिली गोष्ट म्हणजे एक असाधारण सिलेक्शन आहे. पहिली गोष्ट म्हणजे कारण हे तिघांचे जे तुम्ही युग बघितले तर एक भगवान बुद्धांचं प्राचीन युग आहे, संत कबीरांचं मध्यम युग आहे आणि महात्मा फुलेंचं आधुनिक युग आहे. तर त्यामुळे अशा तीन व्यक्तींचं, असाधारण व्यक्तींचं त्या युगामध्ये सिलेक्शन करणं हे एका असाधारण व्यक्तीचंच काम असू शकतं. त्यामुळे त्यातल्या त्यात महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो आता विषय आहे, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं अनालिसिस किती स्ट्रॉंग आहे ह्याच्यावरून समजतं की एका अविद्येमुळे काय काय होऊ शकतं हे त्यांनी किती विस्तृतपणे आणि किती छान योग्य रीतीने त्यांनी मांडलेलं आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. आता पुणे म्हटल्यानंतर जसं मद्रास हे साऊथ मधलं जसं सनातनीची एक राजधानी होती, तशी पुणे ही महाराष्ट्रात ह्या भागातली एक सनातनींची एक राजधानी होती आणि ती कर्मठ लोकांची राजधानी होती. आणि पुण्यासारख्या ठिकाणी सामाजिक कार्य करणे हे खूप एक मोठी गोष्ट होती त्या काळात, जी महात्मा फुलेंनी सुरू केली. तर 1 जानेवारी आपण हे तर जाणताच की 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे स्त्रियांची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून सुरू केली भिडेवाडा येथे. तर जे तमोयुग होतं, ज्याला आपण पूर्वीचं युग म्हणजे अंधारमय युग, जे तमोयुग, त्या तमोयुगाकडून तेजोयुगाकडे म्हणजे प्रकाशाकडे ते घेऊन गेले. ही एवढी अत्यंत महत्वाची अशी घटना 1848 साली भारताच्या इतिहासामध्ये घडली. आता त्यांचे शैक्षणिक विचार जाणून घेऊया. त्या काळात इंग्रजांची राजवट होती. इंग्रजांच्या म्हणण्यानुसार इंग्रजांना सुद्धा त्या काळामध्ये शिक्षण सर्वांमध्ये त्यांना पण शिक्षणाचा प्रसार करायचा होता. पण इंग्रजांच्या म्हणण्यानुसार शिक्षण हे उच्चवर्णीयांना दिले पाहिजे, की उच्चवर्णीय नंतर बाकीच्या लोकांना देतील अशी त्यांची समजूत होती. पण फुलेंनी त्याचा विरोध केला, कडाडून विरोध केला, कारण त्यांना माहिती होतं की परिस्थिती काय आहे. म्हणून महात्मा फुले नेहमी म्हणत की पाया जसा पाया ते कळस, म्हणजे एखाद्या वास्तूचा जसा पाया असतो आणि त्याच्यानुसार कळस असतो, त्याचप्रमाणे जे शिक्षण आहे ते गांजल्या सगळ्या बाकीच्या लोकांना, खालच्या लोकांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते वरच्याकडे गेलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि तसंच स्त्री शिक्षणाचे कुटुंबातील महत्व त्यांना अतिशय योग्यपणे माहिती होतं. म्हणजे स्त्री शिक्षणाचे जे प्रणेते होते, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की स्त्री पहिले शिकली, जर स्त्री शिकली तरच संपूर्ण कुटुंब शिकू शकतो,
एवढं त्यांचं स्ट्रॉंग अनालिसिस होता स्त्री शिक्षणाबद्दलचा. 19 ऑक्टोबर 1882 रोजी पुणे हंटर आयोगापुढे त्यांनी शैक्षणिक निवेदन सादर केलं. ते अशा प्रकारे की खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर 12 वर्षाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत असले पाहिजे. स्थानिक सरकार जे आहे तिथलं 50% निधी जो आहे तो प्राथमिक शिक्षणावर खर्च केला पाहिजे. आदिवासी जाती जमाती यांना प्राधान्य असले पाहिजे, कारण एवढ्या हजारो वर्षांपासून जे वंचित राहून गेलेले आहेत त्यांना पहिलं शिक्षण असलं पाहिजे, एवढं त्यांचे थोर विचार त्या काळात होते. प्राथमिक शाळांना अनुदान दिले पाहिजे, जे आजही मिळत नाहीये. प्रशिक्षित शिक्षकच नेमले पाहिजे, म्हणजे कोणी पण कुठले पण शिक्षक न नेमता ज्यांचं प्रॉपर ट्रेनिंग झालेलं आहे असे शिक्षक नेमले पाहिजे आणि त्यांना उत्तम पगार असला पाहिजे. तर उत्तम पगार का असला पाहिजे? कारण उत्तम पगार असला तर सर्व जे तरुण तरुणी आहेत ते ह्या फील्डकडे, जे शिक्षकी फील्ड आहे त्याच्याकडे ते वळले जातील आणि त्याच्यातून अधिकाधिक दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. पण अजूनही एवढे वर्ष झाल्यानंतरही हे स्वप्न पूर्ण होताना तसे दिसत नाहीये. उलट शाळा अजून बंद होत, मराठी शाळा ज्या आहेत आपल्या त्या अजून बंद होताना दिसत आहेत. तर खऱ्या अर्थाने जी महात्मा त्यांना जी उपाधी मिळाली ती त्यांनी अस्पृश्यांना हरिजन असे न म्हणता अस्पृश्यांसाठी त्यांनी ठोस कार्य केले, त्यामुळे खऱ्या अर्थाने ते महात्मा आहेत असं मी म्हणतो. त्यानंतर महात्मांनी सांगितलेला सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे हा महात्मा फुलेंचा शेवटचा ग्रंथ आहे. तो ग्रंथ लिहित असताना त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. तर अर्धांगवायूचा झटका आल्या पण पुस्तक तर त्यांचं इनकम्प्लीट होतं, पण इनकम्प्लीट राहू नये म्हणून त्यांनी डाव्या हाताने लेखन सुरू केलं. एवढी तळमळ त्यांच्यात होती हे खरोखर आपण बघू शकतो. आणि तोच ग्रंथ 1889 साली त्यांनी कंप्लीट केला. त्यानंतर 1890 साली त्यांच्या मृत्यूनंतर 1891 साली त्यांचे जे पुत्र होते यशवंतराव त्यांनी तो ग्रंथ त्यांचा प्रकाशित केला. आणि एक विशेष गोष्ट अशी की ते वर्ष 1891 त्याच साली एक क्रांती सूर्याचा अस्त झाला आणि दुसरा म्हणजे प्रज्ञा सूर्याचा उगम झाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 सालीच झाला. दुसरी गोष्ट म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो पुस्तक हा जो ग्रंथ आहे तमाम आपल्या आंबेडकरी अनुयायांसाठी किंवा इव्हन इतरांसाठी सुद्धा हा जो ग्रंथ लिहिला बाबासाहेब हा सुद्धा त्यांनी अतिशय स्ट्रगल करून लिहिला. म्हणजे तो पण त्यांनी शेवटी तो शेवटपर्यंत त्यांनी तो अतिशय म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांनी तो ग्रंथ लिहिला. तसंच फुल्यांनी सुद्धा अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर सुद्धा त्यांनी डाव्या हाताने हा ग्रंथ लिहिला. म्हणजे जे महामानव असतात, थोडक्यात जे महामानव असतात त्यांना कितीही बिकट परिस्थिती आली तरी त्याच्यात ते डगमगत नाही, त्याच्यात ते धैर्याने सामोरे जाऊन त्यांनी हाती घेतलेलं काम ते कंप्लीट करतात. याच्यावरून ही गोष्ट आपण शिकू शकतो त्यांच्याकडून. आता त्यांचे काही वाक्य आहेत महात्मा फुलेंचे की सत्य ह्या विषयावर त्यांचे काय विचार आहेत ते मी सांगतो. सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बा जोर, काढी भिंडाचा तो नीर, असं त्यांचं सत्यप्रेम व्यक्त होताना दिसतं. तसेच ते सांगतात की ते त्यांच्या ग्रंथामध्ये जे सार्वजनिक सत्यधर्माचे ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला त्यामध्ये ते सांगतात की माणसाचे आचरण हे तर्कशुद्ध असले पाहिजे. तर्क, बुद्धी, न्याय, नीती, सदाचार
यांचा स्वीकार त्यांनी या ग्रंथामध्ये केलेला आहे. जे हे जर बघायला गेलं तर हे बुद्धांचेच विचार आहे. म्हणजे बुद्धांचे विचार हे कसे कालानुसार कसे चालत आलेले आहे. म्हणजे धर्मावर ते काय सांगतात ते बघा. जसं वस्त्र हा परिपूर्ण शब्द आहे. हजामत करणं नाभिकाचा धंदा, मेंढरे पाळणं हा धनगराचा धंदा धर्म नाही. जोडे हा चर्मकाराचा धंदा आहे, धर्म नाही. शेती शेतकऱ्याचा धंदा आहे, धर्म नाही. तसेच पूजा अर्चा करणे हा पुरोहित वर्गाचा धर्म नाही, तर हा त्यांचा धंदा आहे. स्पष्टपणे महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या ग्रंथामध्ये आणि ते हे देखील म्हणतात की धर्माची चिकित्सा केली पाहिजे. कारण धर्मचिकित्सक जे असतात हेच आपण बोलू शकतो की सत्यशोधक असतात. सत्यशोधनासाठी धर्माची चिकित्सा करावी लागते. जशी भगवान बुद्धांनी सुद्धा धर्माची चिकित्सा केली, बाबासाहेबांनी सुद्धा धर्माची चिकित्सा केली, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी सुद्धा धर्माची चिकित्सा केली. तसेच त्यांच्या ह्याच ग्रंथामध्ये ते अजून पुढे लिहितात की प्रत्येकाचे जीविताचे स्वातंत्र्य व मालमत्ता यांचे रक्षण होईल असे वागावे. माता पित्याचे लालन पालन करावे. अफू भांग मद्य हे सेवन करू नये आणि करणाऱ्यांना आश्रय देऊ नये असे ते स्पष्टपणे सांगतात. मानव व निरुपद्रवी प्राण्यांची हत्या करू नये, खोटे बोलू नये, व्यभिचार करू नये, चोरी करू नये, कोणाचा द्वेष करू नये. हे काय आहे? हे आपलं पंचशीलच सगळं आहे ना. आणि तेच महात्मा फुले सांगतात. म्हणजे हेच ऍक्च्युली आपण बोलू शकतो की हे सत्य आहे. तसेच कपटांनी लिहिलेले ग्रंथ मानू नये, कुणाला पिढीचा दास मानू नये व मांडणाऱ्यांचा सन्मान करू नये. म्हणजे ते कास्टिझमचा विरोध करतायत, तिकडे जातीवादाचा विरोध करताना ते दिसत आहे. तसेच शेतकी कला कौशल्याने कष्टाने उदरनिर्वाह करणाऱ्यांना श्रेष्ठ मानावे व त्यांचा आदर सत्कार करावा असे महात्मा फुले सांगतात. ते अजून हे पण सांगतात की न्यायाधीशाचे काम करताना पक्षपात करू नये, जे आज करताना दिसत आहे ते त्यांनी त्या काळात सांगितले. स्वतः काही न करता धार्मिकपणाचा आव आणून ग्रहांच्या पिढीची भीती राखून तत्संबंधी पुस्तके तयार करून लोकांना लुबाडून खाऊ नये व तसे करणाऱ्यांचा धिक्कार करावा असे महात्मा फुले सत्यधर्म सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात लिहितात. आता सत्यशोधक जी परंपरा आहे आणि सत्यशोधक परंपरा, तर महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज हा 23 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन केला. पुढे 3 वर्षानंतर त्याची सभासद संख्या जवळपास 800च्या आसपास झाली. सत्यशोधक परंपरा, तर सत्यशोधन म्हणजे काय? जसं आपल्याला धम्मपदामध्ये आहे, धम्मपदामध्ये अशी गाथा आहे की असारे सार मतीनो सारेच असारे दस्सिनो ते सार नादी गच्छन्ति मिच्छाच गप्पा गोचरा. म्हणजे जे असत्याला सत्य मानतात आणि जे सत्याला असत्य मानतात त्यांना कधीही सत्याचा साक्षात्कार, सत्याचा लाभ त्यांना होऊ शकत नाही. जे मिथ्या दृष्टीमध्ये रममाण होतात, म्हणजे काल्पनिक गोष्टींमध्ये जे रममाण होतात त्यांना कधीही सत्याचा लाभ होऊ शकत नाही. तर हे असंच, तर म्हणजे ही जी सत्यशोधक परंपरा आहे ही अगदी चार्वाक पासून, चार्वाक, बुद्ध, महात्मा फुले ते बाबासाहेबांपर्यंत अशी ही सत्यशोधनाची परंपरा चालत आलेली आहे. तर सत्यशोधनाच्या परंपरेसाठी सर्वात प्रथम म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हवा, जे फुले सांगतात. तसं त्याच्यानंतर पण सत्यशोधन करणे ही साधी गोष्ट नाही, त्याची किंमत चुकवावी लागते. जी बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ज्यांनी सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची किंमत चुकवावी लागली. त्यांचा अनन्वित छळ झालेला आहे, त्यांना खूप त्रास झालेला आहे. तर कोणत्याही प्रश्नाचं मूळ
रूट कॉज करणं म्हणजे मूळ शोधणं हे सत्यशोधकाचं काम असलं पाहिजे. तसेच बहुजन तरुण तरुणी हे कर्मकांडात न अडकता त्यांनी सत्यशोधन केलं पाहिजे. बाबा बुवा कथाकार जे आता सध्या दिशाहीन करतायत लोकांना, तर यांच्या जाळ्यात न अडकता जो आपला जो मार्ग आहे आपल्या महापुरुषांनी दिलेला त्या मार्गाने गेलं पाहिजे. महात्मा फुले बोलतात की सत्यशोधक शूद्र आणि अतिशूद्रच असू शकतो, हे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला वाचन संस्कृती खूप आपली बळकट करावी लागणार आहे. सर्व लोकांना वाचन आणि अभ्यास हा खूप चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे. कारण सत्यशोधन करण्यासाठी वाचन सगळ्यात जी प्रथम गरज आहे ती म्हणजे वाचन असलं पाहिजे. चांगलं वाचन असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे, मनन असलं पाहिजे आणि अशा प्रकारे आणि त्यामध्ये फरक करता आला पाहिजे. माणसाने स्थिर राहायला पाहिजे. पण आता आपली जी मोबाईलची जे जग आहे त्यामध्ये जी तरुण जी पिढी आहे ती कुठे स्थिर होताना दिसत नाहीये. तर त्याच्यासाठी त्यांना वाचन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि स्थिर व्हावं लागेल आणि तेव्हाच पुढे ते सत्यशोधनाचा मार्ग करू शकतात. तर आता आपण बघतो की जसं सत्यशोधन करणारे जे लोक होते म्हणजे जसं आता गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोळकर यांनी सामाजिक जागृती करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना मारलं गेलं. हे का? कारण ते सत्य लिहित होते आणि जे समाज जागृतीचं काम करतात त्यांना विषमतावादी घाबरतात. त्याच्यामुळे ते कुठल्या पण वेपन्सला घाबरत नाही. तर त्यांना जे आपण म्हणजे आता आपलं सम्राट न्यूजपेपर हे सत्यशोधन करण्याचं खूप प्रभावी कार्य सध्या करतो आहे. कारण त्यामध्ये जे प्रभावीपणे लिहिणं आणि ते सगळं वाचतात, तर हे ऍक्च्युली आपण बोलू शकतो की हे सत्यशोधनाचं सामाजिक कार्य आहे आणि तेच त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि असं कार्य कसं उभारता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपली चर्चा असली पाहिजे. आणि तसेच महात्मा फुले बोलतात की खऱ्या शिक्षणाने एक जबाबदार नागरिक तयार झाले पाहिजे. कारण नुसतं शिकून अकॅडमिक एज्युकेशन घेऊन उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर एक नैतिक शिक्षण सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे अकॅडमिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण हे दोन्ही बरोबर असले ना तरच खऱ्या अर्थाने आपण शिकलेलो असू असं बोलू शकतो. तर फुले म्हणतात की बरे वाईट समजण्याची क्षमता विकसित करणारे शिक्षण असावे व ते समजत नसेल तर ते शिकलेले नसून ते भुकलेले आहेत असे म्हणावे लागेल. तर चांगले शिक्षण घेऊन अनेक विचारवंत, सत्यशोधक, लेखक, शास्त्रज्ञ आणि सर्व क्षेत्राला पुढे घेऊन जाणारे सामाजिक योद्धे तयार करणे व देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता हे करून देशाला खऱ्या अर्थाने महासत्ता बनवता येईल. तर महापुरुषांचे स्मरण केवळ एक दिवस करून चालणार नाही, तर त्यांच्या विचार कार्याचे स्मरण दररोज करण्याची गरज आहे. त्यांच्या विचार कार्याचे प्रबोधन करून समाज जागृती करत राहिली पाहिजे व ह्याच दिशेने वाटचाल केली तरच महापुरुषांचे स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत.